नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज सोया बर्गर. अगदी चिकन बर्गरला टक्कर देण्यासारखा असा बर्गर आपण बनवणार आहोत घरच्या घरी. मॅकडॉनल्ड आणि KFCला टक्कर देईल अशी रेसिपी. तर चला सुरू करूया. तर या ठिकाणी मी 1 कप सोयाबीन घेतलेले आहेत, मोठे सोयाबीन घेतलेले आहेत. आता आपण उकळत्या पाण्यात ठेवूया, म्हणजे नरम करत ठेवूया. ते छान असे सॉफ्ट झाले की त्यातलं जो पाणी आहे तो काढून घ्यायचा. तर हे बघा, पाणी काढून घेतलं आणि सुरुवातीला मी आलं आणि लसूणही घातलेलंच आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता यातलं पाणी काढून घेत आपण याची पेस्ट तयार करून घेऊ. हे बघा, मस्त पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तर आता आपण यामध्ये भाज्या घालूया, शिमला घालूया आणि गाजर. भोपळा मिरची मी 1 घेतलेली आहे आणि गाजर अर्धा घेतलेला आहे. गाजर खूप मोठे असतात त्यामुळे अर्धा बस पुरे आहे. आणि त्यानंतर कॉर्न मकी घेतलेले 1 कप. त्यानंतर उकळलेले बटाटे 2, स्मॅश केलेले बटाटे ते सुद्धा घेतलेले आहेत. आता आपण हाताने छान मिक्स करून घेऊ. आणि ह्यामध्ये जर तुम्हाला अजून थोडीफार भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता, जसं की मशरूम, कोबी घालू शकता किंवा फरसबी वगैरे असं घेऊ शकता. थोडं आपण वेगवेगळ्या थोड्या भाज्या घेऊ शकता. असं काही नाही की एवढं, आपल्या अंदाजाने आपण घेऊ शकतो. तर आता हे झालं. आता मॅगी मसाला घालूया. मॅगी म्हटलं की मुलांना खूप आवडते, म्हणून मुद्दामच वडीमध्ये मी मॅगी मसाला वापरते, म्हणजे मॅगी फ्लेवरची टेस्ट आहे. तर हे आता चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर हळद घेऊया 1 छोटा चमचा. त्यानंतर मिरची पावडर घेऊया आणि मिरची पावडर 1च चमचा घ्यायचं, कारण की वडी जास्त तिखट नाही करायची, की मुलांना जास्त तिखट सहन होणार नाही म्हणून. कारण सुरुवातीला आपण 3-4 अशा मिरच्या घेतलेल्याच आहेत, त्यामुळे 1 चमचा पुरे आहे मिरची पावडर. आता आपण हे हाताने छान मिक्स करून घेऊ. हे मिक्स करून झालं की त्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर करू. आणि पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा, कारण की बटाटा आणि सोयाबीन ह्याच्याने व्यवस्थित हे मिक्स होतं. आता आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं अर्धा कप. 3-4 असे चमच्याच्या अंदाजाने कॉर्नफ्लॉवर आहे. आपल्या अंदाजाने आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर नसेल घ्यायचं तर तुम्ही बेसनचा पण वापर करू शकता यात, पण कवर करण्यासाठी तुम्हाला कॉर्नफ्लॉवरचाच वापर करावा लागेल. तर आता हे कॉर्नफ्लॉवर आपण परत घेतलं, छान असं मिक्स करून घेऊ. आता ह्या ठिकाणी आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करू. कॉर्नफ्लॉवरचीच पेस्ट आपल्याला लागणार वडी बनवण्यासाठी. इथे आपल्याला बेसनचा वापर नाही करायचा. आता ही पेस्ट छान अशी पातळ करून घेऊया आणि थोडं पाणी घालूया, कारण की वडीला छान कवर करण्यासाठी आपण ही मस्त पेस्ट तयार केलेली आहे. तर आपण बाजूला करून ठेवू आणि जे सारण तयार केलं आहे वडीचं ते परत घेऊया. बघूया आकार येतो आहे की नाही. हे बघा, मस्त छान असं तयार झालेलं आहे सारण. आता व्यवस्थित आकार पण येतो आहे. तर परत आपण तेच सारण घेऊ, छान असं जसं बर्गर पाव असतो त्या आकारानेच त्याला गोल आकार द्यायचा, म्हणजे त्याच्या लेवलला, म्हणजे त्याच्या कडेने जसं व्यवस्थित बसेल असं आपण त्याला आकार द्यायचा आहे. बघा, बर्गरच्या आकाराने व्यवस्थित गोल आकार दिला. आता आपण जी कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट तयार केली ती वरून घालूया. असं पळेता घ्यायचं आणि वरती वडी ठेवायची नाही, म्हणजे व्यवस्थित आपल्याला चारही बाजूने कॉर्नफ्लॉवर पेस्ट लावता येईल. आता हे झालं लावून. आता आपण जी सोयावडीला लावतो आहे ते ब्रेडचा चुरा आहे आणि ब्रेडने छान वडी मस्त क्रिस्पी बनतात. मक्याचा पण वापर करतात, पण आता या ठिकाणी आपण ब्रेडचा वापर केला आहे. मस्त मंद आचेवरती फ्राय करून घेऊ. हे बघा, मस्त आता पलटी करून घेऊ. वडीला लावले आणि छान असं आता आपण मंद आचेवरती फ्राय करून घेऊ. आणि तेल थोडंसंच घ्यायचं, म्हणजे आपल्याला अशी जसं, म्हणजे एखादा आपण मच्छी फ्राय कशी करतो तसंच फ्राय करून घ्यायचं. शेलो फ्राय करून घ्यायचं, डीप फ्राय नाही करायचं. दोन्ही बाजूने छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. बघा, मस्त. आणि या ब्राऊन कलर येईपर्यंतच, एवढ्यापर्यंतच तळायचं. ह्याहून जास्त डार्क कलर नाही करायचं. क्रिस्पी तुम्हाला दाखवते मी आवाज काढून. ते बघा, मस्त त्याचा आवाज येतो ना. क्रिस्पी वडी बनून तयार झालेले आहे सोयाबीन. आता आपण बर्गर घेतलेले आहेत. आता आपण हे बर्गर गव्हाचे आहेत, म्हणजे मैद्याचे अजिबात नाहीत. आणि समजा बर्गर तुम्हाला सुरुवातीला गरम करून घ्यायचे असते तर तुम्ही गरम करून घेऊ शकता बटर वगैरे लावून. तर आता सुरुवातीला मी मेयोनीज लावलं. आता दुसऱ्या बर्गरच्या दुसऱ्या साईडला
बटर लावलं आहे, त्यानंतर मेयोनीज लावणार. एका बाजूला लावले, एका बाजूला नाही लावलं. तुम्ही दुसराही व्हाईट मेयोनीज असतो तोही वापरू शकता, पण आता ह्या ठिकाणी मी बर्गर मेयोनीज वापरलेला आहे. तुम्ही नॉर्मल साधा मेयोनीजसुद्धा वापरू शकता, असं काही नाही. आणि यामध्ये जर तुम्हाला टॅमॅटो सॉस लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता. आता इथे मी ह्या ठिकाणी पत्ताकोबी घेतलेली आहे, खास बर्गरची पत्ताकोबी असते ती वापरलेली आहे. म्हणजे सँडविचसाठी पण वापरलं जातं. तुम्ही जी आपली बाजारातली जी मार्केटमध्ये जी मिळते ना कोबी, त्याचाही पातळ पत्ता तुम्ही वापरू शकता. असं काही नाही की हाच पत्ताकोबी वापरला पाहिजे. आता वरून आपण स्लाईस ठेवलं, चीज स्लाईस, आणि सोयावडी पण ठेवली, आणि छान असं मस्त मॅकडॉनल्डसारखा बर्गर बनून तयार झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी? तर रेसिपीला कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने करा. रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.